नमस्कार मित्रांनो, मी आकाश जाधव. आपण बोलणार आहोत आज पंकजा मुंडे यांना उमेदवारी का मिळाली आणि प्रीतम मुंडे यांचं तिकीट का कापण्यात आलं. यामागे प्रमुख 3 कारणं मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामधलं सर्वात प्रथम कारण आहे ती पंकजा मुंडे यांना केंद्रात पाठवून फडणवीसांनी केला गेम. फडणवीस यांना पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार हे त्यांचे प्रतिद्वंद्वी वाटत होते पक्षामध्ये, जे की त्यांच्या मुख्यमंत्री पदावर दावा करू शकतात आणि त्यांचे स्पर्धक आहेत. त्यांना दोघांनाही बरोबर करेक्ट कार्यक्रम करत देवेंद्र फडणवीस यांनी ह्या इलेक्शनमध्ये लोकसभेला उभा केलेला आहे. त्यामुळे ते लोकसभेला जर निवडून आले तर ते केंद्रात जातील आणि देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिद्वंद्वी महाराष्ट्रामध्ये भाजपामध्ये राहणार नाही, अशी खेळी देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. त्यामध्ये सर्वात उघड, सर्वात छाप जर दिसत असेल कोणाची तर ती देवेंद्र फडणवीस यांची छाप या निवडमध्ये, तिकीट वाटपामध्ये दिसत आहे. त्यानंतर दुसरं प्रमुख कारण म्हणजे प्रीतम मुंडे यांच्यावर असलेली नाराजी. प्रीतम मुंडे ह्या गेली 10 वर्ष झालं खासदार आहेत बीडमधल्या. त्यांनी वेगवेगळी विकास कामे पण केली असतील, त्यात काही वाद नाही. पण जेव्हा एखादी खासदार सलग 10 वर्ष कंटिन्यू मतदारसंघात काम करतो तेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये विशेषतः असं निदर्शनास आलेलं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये 10 वर्षाच्या वर सहसा कोणाला देत नाहीत. जास्तीत जास्त 10 वर्ष असा कार्यकाळ त्यांचा राहतो. त्यानंतर तिकीटं कापली जातात आणि कुठेतरी पंकजा मुंडे यांना पण प्रस्थापित करायचं होतं राजकारणामध्ये. त्यामुळे मग महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्या प्रस्थापित होत नव्हत्या, कारण की देवेंद्र फडणवीस आणि बाकीचा गट हा त्यांचा विरोधक होता. त्यामुळे प्रीतम मुंडेचं तिकीट कापून त्यांना खासदार पुढील करण्याचं BJPने मनावर घेतलेलं आहे. त्यामुळे आता प्रीतम मुंडे येणाऱ्या काळात पुढे काय भूमिका घेतील आणि त्यांना कोणतं कार्य त्यांच्या हातामध्ये देण्यात येईल हे पण आपल्याला पाहावं लागेल. तिसरं प्रमुख कारण असेल तर ते OBCचा वोट शेअर कॅश करणे. कारण पंकजा मुंडे ह्या गोपीनाथ मुंडे नंतर OBCच्या प्रमुख चेहरा झालेले आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये जर BJPचं जर कोण OBCचं प्रतिनिधित्व करत असेल तर त्या पंकजा मुंडे यांना मोठा जनाधार लाभलेला आहे. वंजारी समाजाच्या असल्यामुळे त्यांना भरपूर बीडमध्ये त्यांना पाठिंबा आहे. त्याचसोबत भरपूर ऊसतोड कामगार यांचा पण पाठिंबा आहे आणि OBCच्या त्या महाराष्ट्राच्या लीडर समजल्या जातात. त्यामुळे पण त्यांना एक प्लस पॉईंट आहे. त्याचसोबत त्या महिला असल्यामुळे कदाचित त्यांना येणाऱ्या काळात महिलांचा लीडर म्हणून भारतीय जनता पार्टी प्रमोट करू शकते. येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये महिलांचा लीडर कोण असेल तर त्या पंकजा मुंडे असतील. पंकजा मुंडे यांना केंद्रामध्ये एखादी मंत्रिपद देऊन त्यांचा उचित सन्मान करण्याचा एक भाजपाने चंग बांधलेला आहे आणि येणाऱ्या काळात त्यांना एक मंत्रिपद पण मिळू शकतं. एक प्रखरतेची लाट भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्यामध्ये होती, कारण पंकजा मुंडे झालं, पुन्हा बाकी विनोद तावडे झालं, यांना वारंवार पक्षामध्ये दाबण्यात येत होतं आणि त्याचाच भाग म्हणून एकनाथ खडसे हे पक्ष सोडून राष्ट्रवादीमध्ये गेले आणि अशा प्रकारचा असंतोष वारंवार पक्षामध्ये निर्माण होत होता. त्यामुळे कुठेतरी ह्या असंतोषाला कमी करण्यासाठी मागे विनोद तावडेला जसं केंद्रात घेतलं तसंच पंकजा मुंडे यांना केंद्रात घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा भाजपाने एक डाव आखलेला आहे. आणि त्याचसोबत प्रमुख कारण म्हणजे OBCचं वोट शेअर आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी भाजपाने खेळलेली ही खेळी आहे. हे झाले 3 मुद्दे. हे प्रमुख 3 कारणे होते जे पंकजा मुंडे यांना तिकीट देण्यामागची सर्वात मोठी कारणं होती. त्याचसोबत पंकजा मुंडे यांची लोकप्रियता ही पूर्ण महाराष्ट्रभर आहे आणि त्या महिलांचे वोट एनकॅश करू शकतात. त्यासोबत प्रचारासाठी भारतीय जनता पार्टी त्यांना लोकसभेमध्ये वापरू शकते आणि जेव्हा उमेदवारी मिळते तेव्हा उमेदवार हा हिरिरीने प्रत्येक मतदारसंघात फिरतो. स्वतःच्या तर फिरतो, दुसऱ्या मतदारसंघात पण पंकजा मुंडे यांच्यावर जिम्मेदारी राहणार आहे फिरण्याची, प्रचार करण्याची आणि महिलाचं प्रतिनिधित्व करण्याची. येणाऱ्या काळात पंकजा मुंडे यांनी हे कार्य अतिशय उत्तम पद्धतीने पार पाडावं आणि कदाचित येणाऱ्या काळात पुन्हा महाराष्ट्रामध्ये एक चांगलं आपलं नेतृत्व घडवू शकतील. येणाऱ्या काळात पंकजा मुंडे हे एक नवीन नावारूपाला आलेला चेहरा महिलांमधून तुम्हाला पुढे येताना दिसेल, कारण 2028ला 50% जागा ह्या महिलांसाठी राखीव असणार आहेत. त्यामध्ये महिलांची लीडर कोण असेल तर त्या पंकजा मुंडे ताई असतील.
व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती व्हिडिओ बघत असाल तर फॉलो करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.